2022ला आलेला सिनेमा वध हा तुम्ही पाहिला असेल। संजय मिश्रा, नीना गुप्ता यांनी दमदार ॲक्टिंग दाखवली त्यामध्ये आणि त्याचाच रिमेक म्हणून की काय आता एक सिनेमा आला आहे जो आज सगळीकडे प्रदर्शित झाला आहे। सिनेमाचं नाव आहे देवमाणूस। या सिनेमामध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि अभिजित खांडेकर ही दमदार स्टार कास्ट दिसेल। या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे आई वडिलांना सोडून गेलेला मुलगा, ज्या मुलासाठी घेतलेलं लोन आणि त्यानंतर त्या लोनला फेडण्यासाठी आई वडिलांचे कष्ट, हा सिनेमा सगळं काही दर्शवतो। सिनेमामध्ये थ्रिल आहे, सस्पेन्स आहे, ड्रामा आहे, एक मर्डर मिस्ट्री सुद्धा आहे। अशी महेश मांजरेकरांची ॲक्टिंग पाहिली नसेल। त्यालाच तोडीस तोड सिद्धार्थ बोडके हा एक ॲक्टर जो दमदार कॅरेक्टरमध्ये दिलीप शेठ नावाचा त्यांनी कॅरेक्टर प्ले केला आहे। सुबोध भावे पोलिसांच्या भूमिकेत दिसतात, अभिजित खांडेकर जमीनदार दिसेल यामध्ये आणि रेणुका शहाणे ही महेश मांजरेकर यांची पत्नी म्हणून तुम्हाला दिसेल। ही सगळी जी स्टार कास्ट आहे या सिनेमाला अगदी न्याय देते। हा सिनेमा शेवटपर्यंत तुम्हाला एंगेज करतो, स्क्रीनवरनं तुम्हाला एकही क्षण हलू वाटत नाही। हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती काहीतरी कमाल करेल अशी मराठी कलाकारांची आणि मराठी इंडस्ट्रीला काहीतरी चालना मिळेल। या सिनेमाला पाहून नक्की तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।